दर्यापूर शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबराव कॉलनीमधील दत्त मंदिरासमोर मागील गेल्या कित्येक वर्षापासून परिसरातील सांडपाणी हे मुख्य रस्त्यावर साचत आहे। त्यामुळे रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जात आहे। संबंधित परिसरातील नागरिकांनी वारंवार निवेदन व तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु त्यावर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्या सांडपाण्याचा अद्यापही कुठलीही विल्हेवाट लावण्यात आलेली नाही। मुख्य रस्त्यावर सांडपाणी साचत असल्यामुळे लहान मुलांना आजाराला सामोरे जावे लागत आहे, तर पावसाळ्यामध्ये या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी सुद्धा पसरत जात आहे। विशेष म्हणजे दरवर्षी या परिसरातील रहिवासी नगरपालिकेला लाखो रुपयाचा टॅक्स भरतात, तरीही मात्र स्थानिक रहिवाशांना पाहिजे तेवढ्या सोयी सुविधा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मिळत नाहीत। त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी दर्यापूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्या दालनात धाव घेतली व संबंधित समस्या संदर्भात मुख्याधिकारी यांना तक्रार देण्यात आली। येत्या 8 दिवसाच्या आत या परिसरातील पाण्याचा तातडीने विल्हेवाट लावावा, अन्यथा परिसरातील सर्व सांडपाणी नगरपालिका कार्यालयात टाकण्यात येईल असा इशारा सुद्धा परिसरातील संतप्त झालेल्या रहिवाशांनी नगरपालिका प्रशासनाला दिलेला आहे। त्यामुळे आता यावर नगरपालिका प्रशासन काय कारवाई करणार आहे हे पाहणे योग्य ठरणार आहे। परिस्थिती आमच्या घरात पाणी आहे, परिस्थिती घरात पाणी आहे। व्हिडिओ करून दाखवा साहेबाला, घेऊन चला साहेबाला। बाथरूम मध्ये पाणी आहे नाही, निदान आमचं म्हणणं नाही आहे की तुम्ही नाली काढून द्या, पण आपल्या घरात तर पाणी नाही। आपल्या लेकरं जर बिमार झाले तर तुमच्या घरात आणून टाकी। बरं असं नाही साहेब, तिथं सगळे एवढे मच्छर आहेत, 2 टॅक्स पेयर आहेत। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।